गुजरातला वेगळा न्याय आणि महाराष्ट्रावर अन्याय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कोणावर आहे हा आरोप? पाहूयात. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील शेतकरी कांदा निर्यात बंदी उठवण्याकरता विविध प्रकारे आंदोलन करून केंद्र सरकारला निर्यात बंदी उठवण्याची मागणी करतात. मात्र ऐन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्र सरकारने गुजरातमधील पांढऱ्या कांद्याला 2000 मेट्रिक टन पर्यंत निर्यात बंदी खुली करून दिली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी यामुळे प्रचंड नाराज आहे. गुजरातला वेगळा न्याय आणि महाराष्ट्रावर अन्याय अशी नाराजी शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे. याविषयी नाशिक जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांच्या आणि कांदा व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकूयात. आज नाशिक मध्ये मी येऊन आलेलो. खरं नाशिक जिल्ह्यात 3 खासदार लाभलेले आहेत. मध्ये मध्ये भारतवार, त्याचबरोबर नाशिकला हेमंत आणि सुभाष भामरे. सर्व परिसर आमचा उत्पादक शेतकऱ्यांचा परिसर आहे. असं असताना केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि भारती पवार ह्या केंद्रीय मंत्री होत्या. परंतु गेल्या 2 वर्षामध्ये मागील उन्हाळ कांदा आणि आमचा लाल कांदा या दोन्ही निर्यात बंद केंद्र सरकारने केल्यामुळे खूप मोठा हा शेतकरी वर्ग आम्हाला दिला आहे. आज लाल कांदा 1 मार्च पण निर्यात बंदी होती आणि तीच निवड कार्यकाळ असताना कंटिन्यू त्यांनी सर्व शेतकऱ्यांनीच धरलेला आहे. खरं तर नोशाही धार्जिन धोरण केंद्र सरकारने आपल्या शेतकऱ्यांना खूप मोठा अवस्था आणि असताना गुजरातमध्ये आत्म्या आम्ही वाचलंय का सफेद कांदा निर्यात बंदी यांनी केलेली आहे. म्हणजे यांनी एक धार्जिन धोरण धरलंय. महाराष्ट्र कांदा उद्योग शेतकरी आणि त्यावर आहे. संपूर्ण देशातील राज्यांना गुजरात राज्याला तुम्ही बंदी उठवता आणि महाराष्ट्राला निर्यात करता. म्हणजे महाराष्ट्राला तुम्ही या प्रकारचे धोरण का महाराष्ट्र अवलंबता? महाराष्ट्र हा अन्याय तुम्ही का आहात याचा खरं शेतकरी म्हणून आम्हाला केंद्र सरकारला जाब विचारायचा आहे. गेल्या 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान हे सरकारने गेल्या 4 महिन्यापासून कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने लागू केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. कारण कांद्याला देशांतर्गत काही भाव नसल्यामुळे आज 1000 ते 1100 रुपये कांदा विकतोय आणि त्याचं उत्पादन खर्च 2000 रुपये होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं आर्थिक नुकसान होते. तुरंत आता मागील 2-4 दिवसापासून केंद्र सरकारने गुजरात राज्यामध्ये जो कांदा पिकतो, सफेद कांदा म्हणतो आपण त्याला, त्या कांद्याला त्यांनी एक्सपोर्ट दिली, परंतु लाल कांद्याला त्यांनी एक्सपोर्ट दिली नाही. हा दुजाभाव आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांबरोबर. कारण गुजरातच्या कांद्याला एक्सपोर्ट द्यायची आणि महाराष्ट्राच्या कांद्याला एक्सपोर्ट द्यायची नाही, हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये लाल कांदा पिकतोय आणि आज बघा कांद्याला काही भाव मिळत नाही. काल भारत सरकारने गुजरात मधून सफेद कांद्यांना एक्सपोर्टला 2000 टनाची परवानगी दिलेली आहे. सफेद कांद्याचं प्रोडक्शन फक्त गुजरातमध्येच असतं, पण नाशिक हे कांद्याचं माहेरघर आहे. कित्येक वर्षापासून सगळ्यात मोठं एक्सपोर्ट सेंटर नाशिक असताना नाशिकला वाट्याला काही आजपर्यंत त्यांनी गव्हर्नमेंटने दिलेलं नाही. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांची फार मोठी कुचंबना होत आहे. तरी गव्हर्नमेंटने व्यापाऱ्यांथ्रू एक्सपोर्ट केलं पाहिजे ही सगळ्या शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची मागणी आहे. ज्या कंपन्यांना एक्सपोर्टला परवानग्या दिलेल्या आहे त्या कंपन्यांकडून मला वाटतं 15 ते 20% वर काही एक्सपोर्ट झालेलं नाही. म्हणजे एक्सपोर्ट खुल्लं केलं फक्त हे नावापुरतंच असतं, एक्सपोर्ट जात नाही आणि शेतकऱ्यांना जो आहे असंतोष वाढत जातो. तरी गव्हर्नमेंटला विनंती आहे सगळ्या शेतकऱ्यांतर्फे किंवा व्यापाऱ्यांतर्फे की त्यांनी नाशिक जिल्ह्याकरता काही कोटा फ्री केला पाहिजे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या निर्णयावर टीका होत असून नाशिक हे भारतातील महत्त्वाचे कांद्याचे केंद्र असताना फक्त गुजरातच्या कांद्यांची निर्यात का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जातोय. केंद्र सरकारने लवकरात लवकर कांदा निर्यात सुरू करावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सईद.